जी आहे ना ती मला नेहमी चहा करून देते। हिच्या आजचा चहा खरंच खूप ऑसम आहे। सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण, अजयचं नाव घेते, ऐका सर्व। नमस्कार, मी राजश्री ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आजचा जो दिवस आहे तो आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही सर्व महिलांनी मिळून भोंडल्याचं आयोजन केलेलं आहे। आयोजन तर केलं आहे, परंतु आता तयार व्हायचं आहे। नऊवारी साडी घालायची आणि मला काही नऊवारी साडी नेसता येत नाही। सो माझ्या फ्रेंडने मला सजेस्ट केलं की तिचं स्वतःचं पार्लर आहे, सो तिने मला सांगितलं की तू माझ्याकडे ये, मी तुला तयार होऊन देते। परंतु ॲज युजल माझ्याबरोबर एक मोठा प्रॉब्लेम झाला। प्रॉब्लेम असा की माझ्याकडे नऊवारी साडी आहे, बाकी सर्व गोष्टी दागदागिने आहेतच, परंतु महाराष्ट्रीयन जी नथ असते ती माझी तुटली। सो आधी मी चालली दुकानात, ती नथ घेते आणि त्यानंतर मी तिच्या पार्लरमध्ये तयार व्हायला जाणार आहे। ती खूप छान प्रकारे मला तयार करणार आहे, कारण ॲज युजल पण बऱ्याच साऱ्या जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हासुद्धा मला तीच तयार करत असते। सो आजसुद्धा मी तिच्याच पार्लरमध्ये जाऊन तयार होणार आहे। चला तर मग आधी दुकानात जाते, नथ विकत घेते, कारण त्याशिवाय नऊवारी साडीला काही लूक येणार नाही। सो आज जो आम्ही बिल्डिंगमध्ये सर्व महिलांनी मिळून जो भोंडल्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याची मजा दाखव। मी आता चाललेली आहे तुलसी एनेक्स, तुम्ही माझ्या समोरच बघू शकता। त्या दुकानात मी चाललेली आहे आणि नॉर्मली मी तिकडनंच सगळ्या गोष्टी घेते। सो आताही मी तिथूनच माझी नथ घेते, खूप घाई आहे। सो आता पटकन जाऊन ती नथ घेऊन येते आणि जाते डायरेक्ट पार्लरमध्ये तयार होण्यासाठी। तर माझ्या बॅग्स वगैरे घेऊन मी रेडी आहे आणि आता चालली आहे मी पार्लरमध्ये तयार होण्यासाठी। आता पोचलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या पार्लरमध्ये आणि आज जाते आणि तयार व्हायला सुरुवात करते। हे जे पार्लर आहे तिच्या ऑफर्स पण चालू आहेत आता, आणि माझ्या घरापासून अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे। तर आता मी जाते आतमध्ये आणि तयार होते। सो हे आहे माझ्या फ्रेंडचं पार्लर आणि आता मी इथे तयार होणार आहे। तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते। कळत नाही, इथे वस्तुस्थिती अशी आहे की हा ह्याच्यावरचा ब्लाऊज आहे, हा ब्लाऊज ह्याच्यावरचा आहे हा। सो तुम्ही जे आता मला म्हणालात की पण दोन्ही ब्लाऊज नाही घालू शकत ना, सो एकच ब्लाऊज कोणतं तरी ट्राय करायला पाहिजे। कळत नाही, ही साडी घालायची का ती? ही साडी घाला। कोणती वाली? ही वाली, पण ती सिल्क आहे, फुगणार साडी म्हणजे कॉटनची, मग ती कॉटन व्यवस्थित बसते साडी। नऊवारी साडीमध्ये कॉटन साडी ना व्यवस्थित। पण याच्यावरती हा ब्लाऊज आहे का? ब्लाऊज याचा मिळत नाहीये, मरून पाहिजे होता ना थोडा। हा, ते कसं असतं, जेव्हा आपल्या गरज असते तेव्हा त्या वस्तू आपल्याला कधीच सापडत नाही। तो घालू शकतात हा जाईल ना याच्यावरची? हो जाईल, प्रॉपर मॅच आहे। चला तर मग ही साडी मला आता घालायला तुम्ही सुरुवात करा। आणि ह्याच्यामध्ये हे कुठे गेलं, कुठे गेलं, हे जाईल ना? मी जेव्हा जेव्हा पार्लरमध्ये येते ना तेव्हा ही जी आहे ना ती मला नेहमी चहा करून देते। हिच्या आजचा चहा खरंच खूप ऑसम आहे। तिला बिचारीला ब्लॉगमध्ये यायला कसं तरी वाटत होतं, पण ठीक आहे, इट्स ओके, चालतंय। तुम्ही इथे बघू शकता की मी सुद्धा तयार झालेली आहे। तुम्हाला माझा आजचा लुक कसा वाटतोय हे मला कमेंट करून नक्की कळवा। जसं आमच्याकडे आता हळूहळू लेडीज सगळ्या यायला सुरुवात झालेली आहे।
ह्या काकू खूप सुंदर अशी संस्कार भारतीची रांगोळी काढतायत. ह्याला गोपद्म म्हणतात. काय म्हणतात त्याला? गोपद्मच म्हणतात ना. हा जो भोंडला असतो ह्याला वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने उच्चारलं जातं. जसं आमच्याकडे कोकणामध्ये ह्याला हादगासुद्धा म्हणतात. सो तुमच्याकडे हा जो कार्यक्रम होतो म्हणजेच भोंडला याला काय म्हटलं जातं हे कमेंट करून मला नक्की कळवा. खूप आवडेल मला जर तुम्ही लोकांनी सर्वात जास्तीत जास्त कमेंट्स केला तर. खूप सुंदर अशी रांगोळी काढतायत. आमच्या गावच्या बोलोजी नायका केली गाव कांदा शिवबाई तांदूळ घ्या आमच्या आया तुमच्या आया अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्राची सुरुवात होते. हस्त नक्षत्रात सूर्याने जेव्हा प्रवेश केला की दुसऱ्या दिवशी हादगा म्हणजेच भोंडल्याला सुरुवात होते. भोला म्हणजे शिवशंकर आणि भुलाबाई म्हणजे उमा पार्वती. त्यामुळे भोंडल्याला भुलाबाई असंही नाव दिलं जातं. नवरात्रीमध्ये आदिशक्ती मातृशक्तीची पूजा केली जाते. नवरात्रीचे 9 दिवस आणि दसऱ्याचा दिवस असा या दिवशी खेळ खेळला जातो. म्हणजेच एखाद्या पाटावरती हत्तीची रांगोळी काढली जाते, त्याची पूजा केली जाते आणि त्याच्या भोवती भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हटली जातात. घाटमाथ्यावरती कुमारिका पाटावर डाळ व तांदळाचा हत्ती मांडून त्याच्या भोवती फेर धरतात व त्याची पूजा करतात. रंगबिरंगी फुलांच्या माळा घालून त्याला सजवतात. ह्यालाच भोंडल्याचे स्वरूप हादगा भुलाबाई असे म्हटले जाते. भोंडला आणि हादगा यांचे कृषी संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. मुलांच्या आणि महिलांच्या सुफलीकरणाचा विधी म्हणून ह्याकडे पाहिले जाते. आमच्याकडे सुद्धा हा भोंडला पहिल्याच वर्षी सुरू केलेला आहे. हे पहिलंच वर्ष आहे. सो आम्ही सुद्धा खूप एन्जॉय करतोय. आमच्याकडे ह्या काकीनी जी पूजा केलेली आहे ती सुद्धा खूप अशी व्यवस्थितरित्या पूजा केलेली आहे आणि प्रसादही ठेवलेला आहे. तर आता आमचा एक भोंडल्याचा खेळ जो आहे तो खेळून झालेला आहे. तर आता ह्या काकी पूजा करतायत आणि त्यानंतर आम्ही भोंडल्याचं जे दुसरं गाणं आहे ते घेतोय. चला तर मग सुरुवात करतो भोंडल्याच्या दुसऱ्या गाण्याला.
पाचा लिंबाचा पाणवठा माळ घाली हनुमंता हरिनाने वेगाला केली दिंडी विघरली त्यातलं उरलं थोडं तूप त्यात केलं बेसन पीठ देऊन वाढलं पानात जिलबी बिघडली ललिताने वेगाला केली जिलबी बिघडली हरिताने वेगाला केली जिलबी बिघडली हरिताने वेगाला केली जिलबी बिघडली त्यातलं उरलं थोडं पीठ त्यात केलं थालीपीठ इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर अनंतरावांचं नाव घेते त्यांची लवर पार्लेजी बिस्किटे बेडेकरांचा मसाला बैजनांचं नाव घ्यायला आग्रह कशाला नाव घ्या नाव ते काय घ्यायचं रोजच निलेश म्हणायचं त्यात काय लागायचं वेचारी लागतात बापू किरणचं नाव घेते सर्वांचा मान राखून होते मी पिंजऱ्यांची कुमारी आता मी झाले फक्त रश्मींची पुजारी आकाशात विमान चालते फास्ट संतोषरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास सुट्टीचा विकेंड महेशचं नाव घेते आमच्या दैवाचा नाही कधी येईल सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण अजयचं नाव घेते ऐका सर्वजण जाईजुईच्या वेलीखाली हरिण घेते विसावा सती सर्वांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असा काय दिशात गेलो माझ्या केशात प्रत्येक लेडीजचा आता उखाणा घेऊन झालेला आहे आणि आता मुलं हळूहळू खिरापत ओळखायला सुरुवात केलेली आहे मुलांनी तिखट आयटम दोन तिखट आयटम बाकी आहेत आता सांगायचे कचोरी नाही कोण तो मिरचीवाला कोण तो मिरची हा तुला घेते ये मिरची हा ह्यांचं बरोबर आहे पॅटीस तिसरा आयटम पॅटीस धन्यवाद देवीला हळद कुंकू वाहीन देवीला हळद कुंकू वाहीन ग परतून माघारीन मिठा पिठाचा जोगवा याग भयानो लवकरी मला वैजायाचं बाजारी ग सप्तशृंगीचे दरबारी माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली जैसी वत्सा लागे गाय तैसी अनाथांची माया जैसी वत्सा लागे गाय तैसी अनाथांची माया
त्याची राणी अंगावरल्या शेलारीला बांधून त्याचा शेला साजणे बाई येणारे साजण माझा गोऱ्या बाई चरवा जाई नवरत्नांची माला साजणे बाई येणारे साजण माझा. आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये केलेला हा भोंडल्याचा पहिलाच कार्यक्रम होता. सो खूप मजा आली ही सर्व गोष्ट करताना आणि लेडीजनी पण सगळ्यांनी खूप आनंदाने ह्या सगळ्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे. खूप मजा केली. आता खूप थकायला झाले, पायसुद्धा खूप दुखायला लागलेत. आता आम्ही खिरापतसुद्धा सगळ्यांनी दिली आणि बऱ्याच जणांनी मुलांनी मोठ्यांनी खिरापती ओळखलेल्या सुद्धा आहेत आणि प्रत्येकाला टिपटॉपचे आम्ही बॉक्स दिले आहेत. सो आमचा आता भोंडला इथे संपला आणि भोंडल्याचं संपलेलं जे गाणं आहे ते सुद्धा आम्ही गायलेलो आहोत. खूप मजा केली. सो तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. जो मी अगोदरसुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला की तुमच्याकडे या भोंडल्याला काय नावाने बोललं जातं ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर.